आजची बातमी ऐकून तुम्ही अक्षरशः आनंदाने उड्या माराल, कारण आज आपण बोलणार आहोत 6,000 रुपयांच्या मोठ्या अपडेटबद्दल. होय, काही लाडक्या बहिणींना एकाच वेळी 6,000 रुपये मिळण्याची शक्यता समोर आली आहे. म्हणजेच तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते. तुम्हाला पण वाटतंय का की आपल्यालाही हे पैसे मिळायला पाहिजेत? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 6,000 रुपये नेमके कोणाला मिळणार, तुमचं नाव यात आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय केलं तर हे पैसे मिळू शकतात. आणि हो, KYC साठी पुन्हा एक मोठी संधी मिळालेली आहे, म्हणून एकही सेकंड स्किप करू नका, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. 6,000 रुपयांची लॉटरी म्हणजे नक्की काय? टाइम्स नाऊ मराठीच्या रिपोर्टनुसार काही लाडक्या बहिणींना थेट 6,000 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल, हे पैसे कसे मिळणार? ज्या लाडक्या बहिणींचे पैसे डिसेंबर महिन्यापासून तांत्रिक कारणांमुळे किंवा KYC अभावी रखडले होते, त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे एकूण 4 महिने झाले आहेत. एका महिन्याचे 1,500 प्रमाणे 4 महिन्यांचे एकूण 6,000 रुपये होतात. महत्त्वाची टीप: ज्यांना मधले हप्ते म्हणजे 17वा, 18वा, 19वा मिळाले नाहीत, त्यांचे सर्व पैसे एकत्रितपणे म्हणजे अरियर्समध्ये येण्याची शक्यता आहे. ही एक प्रकारे त्या बहिणींसाठी लॉटरीच ठरणार आहे. अजून अधिकृत GR आला नसला तरी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. KYC मुदतवाढ 30 एप्रिल. लाडक्या बहिणींनो, अदिती तटकरे मॅडमनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता KYC करण्याची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. कारण अवकाळी पाऊस किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे 71 लाखाहून अधिक महिलांची KYC बाकी होती. जर तुमची KYC अपूर्ण असेल तर तुम्हाला मार्चचा किंवा पुढचे हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे उशीर करू नका. तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर जाऊन KYC पूर्ण करा. तुमची KYC झाली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. 21वा हप्ता आणि GR अपडेट. आता सर्वात मोठा प्रश्न 21वा हप्ता म्हणजे मार्चचा हप्ता कधी येणार? अपडेट: आज 9 एप्रिल झाली आहे, पण अजून GR आलेला नाही. 10 तारखेपर्यंत किंवा पुढच्या आठवड्यात सरकार 21व्या हप्त्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. तक्रार कशी करायची? ज्यांना 20वा हप्ता मिळालेला नाही, त्यांनी तात्काळ आपल्या तालुक्यातील महिला आणि बाल विकास विभाग कार्यालयात जाऊन लेखी तक्रार नोंदवा. ही तुमची सुवर्ण संधी आहे, कारण 30 एप्रिलपर्यंत सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जात आहेत. लाडक्या बहिणींनो, आजची ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला किती हप्ते मिळाले? अजून पैसे बाकी आहेत का? तुमचा प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो आणि तुमच्यासाठी अशीच नवीन अपडेट घेऊन येतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण इथे तुम्हाला मिळतात लाडकी बहीण योजनेचे सर्वात जलद आणि अचूक अपडेट. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जागरूक रहा.